नमस्कार, आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी आपल्याला मस्तपैकी झटपट असा वांगा फ्राय मसाला दाखवणार आहे। खूप छान लागतो आणि बनवायला सुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे। मी इथे बघा मस्त असा दाटसर असा रस्सा बनवलेला आहे। चला तर पाहूयात। तर त्यासाठी इथे मी वांगी घेतलेली आहेत। वांगी जे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला त्याचं देठ जे आहे ते काढून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला इथे एक वांग जे आहे ते कापून दाखवते। त्याला जे असतात एक्स्ट्राचे काटे वरती असतात ते सुद्धा काढून घेऊयात। तर काढून घेतल्यानंतर त्याला मधोमध आता आपल्याला कापून घ्यायचं आहे। तर आपल्या 4 भाग करून घ्यायचे आहेत। पूर्ण जास्त खोलवर कट मारायचं नाही। तर इथे बघा अशा पद्धतीने आपली जी सगळी वांगी आहेत ते आपल्याला कापून घ्यायची आहेत। त्यानंतर इथे वांगी मी आपल्या इथे गॅसवरती ठेवलेली आहेत तव्यामध्ये फ्राय करायला। थोडीशी हलकी फ्राय करून घ्यायची, त्याने खूप छान टेस्ट येते वांग्याला आणि वांगंसुद्धा आपलं अगदी सहजपणे शिजलं जातं। किंचित असं तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपली वांगी जी आहेत ती चांगली थोडीशी परतून घ्यायची आहेत आपल्याला मीडियम गॅसवर। तर इथे बघा मी मस्तपैकी वांग्यांना परतून घेतले। तर आपली वांगी जी आहेत ती छान अशी फ्राय झालेली आहेत, तयार झालेली आहेत। तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात। त्यानंतर इथे मी आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ते घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, आलं, लसूण सगळं काही आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला घालून घेतलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं इथे वाटप जे आहे ते मिक्स करून झाले मसाले चांगले। त्यानंतर इथे आपली वांगी जी आहेत ती सुद्धा थंड झालेली आहेत आणि आपल्याला सगळ्या वांग्यांमध्ये थोडासा मसाला भरून घ्यायचा आहे। त्याने आपल्या भरताला छान अशी टेस्ट येते। तर इथे बघा मी थोडंसं मसाला भरून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपली सर्व जी वांगी आहेत ती तयार करून घेतलेली आहेत। तर आता बाकीची तयारी बघूयात। तर त्यानंतर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे। गॅसची फ्लेम चालू करून घेऊया। त्याच्यानंतर तेल घालून घ्या। तर इथे तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घातलेला आहे, कढीपत्ता घालून घेतलेला आहे, आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी एक छोट्या साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे। तर तो सुद्धा घालून घ्यायचा आहे। आपल्याला छान असा रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आलं लसूण जरूर घालावं, त्याने खूप छान टेस्ट येते। त्यानंतर आता परतून घेतलेला आहे। मस्त असं गुलाबी असा आपला जो कांदा आहे तो होत आलेला आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात। तर आता आपल्याला मसाले घालताना आपली गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो करून घ्यायची। तर इथे लाल तिखट घातले, हळद घातलेली आहे आणि गरम मसाला घातलेला आहे। तर मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मसाले वगैरे घालताना गॅस स्लो ठेवायचा। मसाले मिक्स करून झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला कांदा खोबऱ्याचं आपलं जे वाटप आहे ते घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा चांगलं त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने छान अशी आपली ग्रेव्ही तयार होते। तर आपली जी वांगी आहेत मसाला भरून ठेवले ते घालून घेतले आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यांना 1 मिनिटासाठी वांगी आपली मस्तपैकी अशी मसाल्यामध्ये मी परतून घेतले। तर त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, कारण आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत। तर इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे। अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे। त्याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपली वांगी जी आहेत ती चांगली मिक्स करून घ्यायची आहेत आणि आता आपल्या त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला मस्तपैकी स्लो गॅसवरती 3-4 मिनिटासाठी आपले वांगे शिजवून घ्यायचे आहेत। ते झाकण ठेवलेलं आहे आणि वरती पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे खाली लागलं वगैरे जात नाही। तर आता आपण चेक करूया। तिथे 4 मिनिटं झालेली आहेत। बघा छान अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे। तर आता चवीनुसार मीठ घालूयात। मीठसुद्धा आपण आधी वापरले त्यामुळे घालताना अंदाजाने घालायचं। तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते, मस्त असा रस्सा आपला तयार झालेला आहे आणि खूप छान टेस्टी लागतो अशा पद्धतीने वांग्याचा रस्सा। तुम्ही करून बघा। त्याच्यावर तुम्हाला वरणाची वगैरे कशाचीही गरज लागत नाही आणि झटपट होतो, जास्त वेळसुद्धा लागत नाही। तर अशा पद्धतीने आपले झटपट असा वांगा मसाला तयार झालेला आहे। तर आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।